झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा नवी मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून तापत असताना यावर तोडगा निघावा आणि झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हावं या आग्रही मागणीसाठी शिवसेना नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी उपोषणाचं हत्यार उघडलं। आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आणि ते उपोषण आज त्यांनी सोडलेलं आहे। त्याचं कारण आहे आज स्वतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नरेश म्हस्के हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। तर ते एकटे आलेले नाहीत, तर त्यांच्या समवेत झोपडपट्टीचा जो काही बायोमेट्रिक सर्वे होता ते सर्वे करणारे अधिकारी ते सोबत घेऊन आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचे हे स्पष्ट आदेश होते, आता ते स्वतः आलेत, आपण त्यांच्याबरोबर विचारणार आहोत। मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश, बायोमेट्रिक सर्वे झाला, 600 घरांचा सर्वेही झाला, मात्र काही कारणास्तव तो थांबलाय। पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने तुमच्या जिल्हाप्रमुखाने उपोषण सुरू केलं आणि आज 3रा दिवस तुम्ही स्वतः आलेले आहात। काय निरोप घेऊन आलात, काय यश मिळाले? निरोप सर्व शिवसैनिकांच्या वतीने आज चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले, पण मला दिवसाला 100 शिवसैनिकांचे नगरसेवकांचे फोन येत होते, पदाधिकाऱ्यांचे। चौगुले साहेब उपोषणाला बसलेत, चौगुले साहेब झोपडपट्टीवासाठी लढतायत, ऑलरेडी त्यांना शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, तरी सुद्धा आणि त्यांची प्रकृती सुद्धा रात्रीपासून त्रास होत होता। मी दिल्लीत होतो, मी त्यांच्याशी कंटिन्यू संपर्कात आहे, पदाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे। आज मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी सकाळी चर्चा केली आणि त्यांना हा विषय आम्ही समजावून सांगितला की सर्वे सुरू झालेले आहे, झोपडपट्टीमध्ये लोक राहत आहेत। एक तर त्या MIDCच्या जागा आहेत, आणखी वेगवेगळ्या एजन्सीच्या जागा आहेत। MIDC सुद्धा त्या डेव्हलप करू शकत नाही आणि त्या झोपडपट्टीचा मालक सुद्धा त्या ठिकाणी तो डेव्हलप करू शकत नाही। मग त्यांनी नरकयातना किती दिवस भोगायच्या, याकरता कोणाचं काय असेल ते आपण बाजूला ठेवूया, परंतु त्या लोकांना न्याय देणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी त्या झोपडपट्टी विभागाच्या सचिवांशी बोलले, मी स्वतः बोललो, त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सोबत घेऊन आलो आणि या ठिकाणी त्यांना जाहीर करायला लावलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः चौगुले साहेबांशी बोलले आणि जी त्यांची सर्वेची जी न्यायिक मागणी होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहे। शेवटी सर्वेक्षण झाल्याशिवाय त्या ठिकाणी पुढे काय करायचं, काय करता येईल, कसा न्याय देता येईल हे कळणारच नाहीये। त्यासाठी सर्वे महत्वाचा आहे आणि त्यानुसार सोमवारपासून कामाला सुरुवात होईल। जर तुमचं म्हणणं आहे की न्यायिक मागणी होती आणि सर्वे करून जर पुनर्वसन होत असेल, पुनर्विकास होत असेल, झोपडपट्टी धारकांना एक चांगली घरं मिळत असतील, तर मग याच्यावर अडचणी करण्याचा प्रयत्न कोण का करतं? मला नाही माहिती कोणाच्या अडचणी असतील किंवा कोणी अडचण केली असेल। माझ्या दृष्टीने हे काम होणं महत्वाचं आहे। लवकरात लवकर झोपडपट्टी वासियांना स्वतःची हक्काची घरं मिळणं गरजेचं आहे। आपण पाहताय पावसाळ्यात जा, बघा काय त्रास होतो त्या लोकांना। सकाळी आज तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांची मुलं मोठी होतात आणि ती जरी कामाला असली चांगल्या, त्याला 20,000 25,000 रुपये पगार असेल, पण त्या झोपडपट्टी भागात तो राहत असेल तर त्यांच्या घरातली लग्न सुद्धा होत नाही। हा हसण्याचा विषय नाहीये, हा प्रामुख्याने त्या घराचा विषय आहे। त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना तो मुलगी द्यायला तयार होत नाही, कारण पावसामध्ये घरात पाणी येतं, सकाळच्या विधीला बाहेर जावं लागतं, रस्त्यावर जावं लागतं, लाईटच्या खांबावर जावं लागतं आणि आत्ताची मुलं मोठी झालेली आहेत, मुलं शिकतायत, मुलगी शिकते, तिला चांगलं घर मिळावं। राजकारण आपण बाजूला ठेवूया, राजकारण करण्याकरता अनेक गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपण राजकारण करूया, पण झोपडपट्टी वासियांमध्ये त्यांना हक्काची घरं मिळवून देण्याकरता प्रामाणिकपणे जो कोण प्रयत्न करत असेल त्याच्या पाठीमागे आपण उभे राहूया आणि याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चौगुले साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत। आम्ही सर्वजण पाठीमागे उभे राहिलेत, जे जे या कामात सहकार्य करतील त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत। ज्या पद्धतीने त्यांनी उपोषण सुरू केलं, पहिल्या दिवसापासून ते आमदार गणेश नाईक यांच्या संदर्भामध्ये वक्तव्य करताना दिसत आहेत की शासनाच्या विरोधातला हा लढा नाहीये, तर गणेश नाईकांनी या संपूर्ण सर्वेला विरोध केला आणि त्यामुळे माझा लढा आहे। आता तुम्ही ज्या पद्धतीने आलेला आहात, तुम्हाला असं वाटतं की पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होणार नाही, हा सर्वे जर चालू झाला पुन्हा बंद होणार नाही, तुम्ही ठाम विश्वास देऊ शकता? आपण सर्वजण काम करत असतो लोकांच्या मदतीकरता, लोकांच्या फायद्याकरता, लोकांच्या विकासाकरता। कोणाला SR योजना सुरू करायचे, कोणाला आणखी कुठली योजना सुरू करायचे, त्याकरता सर्वे फार महत्वाचा आहे आणि तो सर्वे होणं गरजेचं आहे आणि हीच आमची मागणी आहे, वेगळी काही मागणी नाहीये। तुमची आमदार गणेश नाईकांबरोबर चर्चा झाली या संदर्भामध्ये की दोघांनी हातात हात घालून झोपडपट्टी वासियांचा पुनर्विकास किंवा पुनर्वसन करावं, या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही आता आग्रह करू नका वेगळ्या पद्धतीचा? नक्कीच मी स्वतः मागणी करेल, काय मी घरी जाऊन प्रत्येकाला नमस्कार करेल, सगळ्यांच्या पाया पडेल, जे जे सर्व राजकीय नेते आहेत की बाबांनो या झोपडपट्टी वासियांसाठी एकत्र या आणि सर्व नेते जागरूक आहेत, सर्वजण लोकांच्या सोबत आहेत आणि झोपडपट्टी वासियांच्या विकासाकरता कोणाच्याही पाया पडण्याची माझी तयारी आहे।
चौगुलेंना काय सल्ला द्याल शेवटचा, कारण त्यांनी उपोषण पकडलंय, तिसरा दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आता काय तुम्ही समाधानकारक उत्तर द्याल, त्याला काय पाठिंबा द्याल? काय त्यांना सांगितलेलं की तुमची मागणी पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला आणखी लढा पुढे लढायचा आहे. आज सर्वे सुरू होते, आणखी इमारती बांधायच्यात आपल्याला, देऊळ बांधायचं आहे आपल्याला. आज पायाची सुरुवात आपण करतोय, त्याकरता तुम्ही आता उपोषण सोडा आणि पुढच्या कामाला लागा, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तर आपल्यासोबत स्वतः विजय चौगुले आहेत, ज्यांनी आता उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? 3 दिवस तुमची प्रकृती खालावते, नागरिकांची मागणी होती की तुम्ही उपोषण पाठीमागं घ्यावा, आधीच मागणी होती, कारण तुम्ही महत्वाचे आहात, आपण रस्त्यावरची लढाई लढू, मात्र तरीही तुम्ही ठाम राहिलेला आहात. आणि आज शेवटी नरेश म्हस्के हे स्वतः खासदार या ठिकाणी आले आणि त्यांचे अधिकारी घेऊन आलेले आहेत, त्यांच्या हस्ते तुम्ही आज पाणी घेतलेलं आहात आणि उपोषण सोडलेलं आहे. समाधानकारक यश म्हणता येईल या संपूर्ण प्रक्रियेला? पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ येणार नाही? हा माझ्या आयुष्यातला फार आनंदाचा दिवस आहे. खरं पहिलं तर ज्यांनी आम्हाला मोठं केलं, ज्यांच्यामुळे मी मोठं झालोय, आज त्यांच्यासाठी कुठेतरी मी कामी आलो असं मला वाटतं. आणि आजच्या याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब असतील, यांचं मी आभार मानतो. आणि आज सर्वांच्या सहकार्यानं हा विषय इथे संपलेला आहे आणि SRI बायोमेट्रिक याची सुरुवात झालेली आहे. इथं विषय आता खासदारांनी सांगितलं तसा बायोमेट्रिक सर्वे करणे हा परम महत्वाचा आहे. त्याच्यानंतर काय गोष्टी करायच्या ते करा. इथे FSIचा विषय नाहीये. जो विषय आहे तो विषय एवढाच आहे. माझं पण म्हणणं एवढंच होतं की बायोमेट्रिक सर्वे व्हायला पाहिजे, कारण 2001 पासून 2024 पर्यंत या एकंदरीत सर्वे झालेला नाही. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्वेला सुरुवात होते. माझ्यासाठी आजचा दिवस हा फार आनंदाचा दिवस आहे. काय वाटतं एकंदरीत या संपूर्ण लढ्याला यश मिळताना आहे? झोपडपट्टी धारकांना एक चांगली घरं मिळणार आहेत, चांगलं राहणीमान मिळणार आहे. एक इथला स्थानिक नेता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? बघा, जर ज्या लोकांच्या पायी आपण मोठं झालोय, आज आपल्याला त्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, त्यांच्या डोळ्यातल्या आसू पुसून हसू त्यांच्या चेहऱ्यावर आणणं आज हे माझ्याने शक्य झालं, याच्यातच मला आनंद आहे. आणि मी समजतो की आज जो आनंद भेटलाय तो आनंद माझा स्वतःचा नसून मान्य सर्व इथल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे, सर्व झोपडपट्टीवासियांचा आहे. आणि माझं एकच स्वप्न आहे, आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना यांच्या घरामध्ये जाऊन चांगल्या घरामध्ये यांना राहता यावं. आणि मला माहीत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला माहिती आहे की 2 महिन्यानंतर निवडणुका सुद्धा आहेत, पण मला एवढं माझा स्वतःचा विल पॉवर मला सांगते, आम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुढच्या भविष्य काळामध्ये ही सर्व ज्या काही गोष्टी आहेत आता ज्या सुरुवात केल्या त्या पूर्ण करतील आणि आम्हाला त्याच्यातच आनंद असेल. तर आपण बघितलं तिसरा दिवस आणि थेट नरेश म्हस्के यांच्या समोर येणारे अधिकारी, त्यांनी दिलेला विश्वास आणि ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, हा जो दृढ विश्वास नरेश म्हस्के खासदार यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यानंतर या संपूर्ण लढ्यामध्ये यश मिळेल याचं समाधान विजय चौगुले यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये बायोमेट्रिक सर्वे निश्चितपणे सुरू होईल आणि या झोपडपट्टी धारकांना एक चांगली घरं मिळतील, त्यांना चांगला एक राहणीमान उंचावेल इतकी अपेक्षा करायला हवी. त्यामुळे पुढे येणाऱ्या किती दिवसामध्ये आता सर्वे सुरू होतोय आणि एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेला कधी वेळ येतोय हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.